तर आपण आता कलेजी तुम्ही पाहू शकता तर मस्त कांदा घेतलेला आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओवर. तर मित्रांनो, आज आपण कलेजा मसाला बनवणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओ खाली कमेंट नक्की करत जा. तर मित्रांनो, प्रथमतः आपण हे 200 ग्रॅम कलेजे आणलेले आहेत. ते आपण स्वच्छ पाण्याने एकदम साफ करून घेणार आहे, कारण का हे आपण याच्यामध्ये पाणी टाकत आहे आणि असे स्वच्छ एकदम साफ करून घ्यायचे आपण त्याला. यानंतर आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे हे 2 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आणि 2 मीडियम साईज टोमॅटो घ्यायचे आणि एक बाजारामध्ये आपण मिक्सर मिळतं वाटणच आहे, तर ते एक मिक्सर आणायचं आहे. तर आपण ते बघा, सवाईचं महाराष्ट्रीयन काळं वाटण हे एक मिक्सर मिळतं, ते घेऊन यायचं. तर आपल्याला गिरवीची गरज बनवायला लागणार नाही आपल्याला गिरवी. तर एक वाटण नक्की ट्राय करून बघा, एक नंबर टेस्ट बनते. आणि कसल्या पण पदार्थाची तुम्ही काही बनवा, एक नंबर या वाटणाने टेस्ट बनते. तर आपल्याला हे वाटण बनवण्यासाठी कसं बनवायचं आहे ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे. तर आपण मस्तपैकी ते वाटण अशा एका छोट्या डिशमध्ये काढून घ्यायचे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं गार किंवा गरम कसलंही पाणी मिक्स करू शकता तुम्ही. आणि 5 मिनटं हे साईडला ठेवायचं. एकदम आपली गिरवी तयार होईल. 5 मिनटानंतर मी तुम्हाला ही गिरवी कशी तयार झाली ते दाखवल. 5 मिनिटांनंतर आपली एकदम प्रॉपर गिरवी तयार होईल. त्याच्या आधी आपल्याला लागणारे कांदा, लसूण, टोमॅटो आणि अद्रक हे कापून घेऊया. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा आणि प्रोसेस एकदम सोपी आणि सर्वांना जमणारी अशी आहे, ती नक्की शेवटपर्यंत पहा. तर आता आपल्याला हा कांदा एकदम स्लाइस म्हणजे छोट्या छोट्या आडव्या स्लाइसमध्ये कापून घ्यायचा आहे. असे 2 भाग करायचे आणि त्यानंतर एकदम असं स्लाइसमध्ये कांदा कापायचा आपल्याला. अशा उभ्या स्लाइसमध्ये कांदा कापायचा आहे आपल्याला. तर आपला कांदा कापून झाला आता एवढा. तर आता आपण साईडला काढून घेऊ आणि यानंतर आपण टोमॅटो कापून घेऊया. तर आता आपण टोमॅटो कापून घेणार आहे. पाहू शकता टोमॅटो तुम्ही कसंही कापू शकता, उभा, आडवं, छोटी स्लाइस कसंही करू शकता तुम्ही. तर आता आपले टोमॅटो कापून झालेले आहे. त्याला आपलं बेसिक सर्व तयारी झालेली आहे. तर तुम्हाला आता मी ते काळं वाटून दाखवणार आहे कसं झालं आहे ते. तर आपण या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण हे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत स्लाईसमध्ये कापून, आणि हे आपण तुम्हाला सवाईचं काळं वाटण त्या मिक्सर करून दाखवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे मिक्सर एकदम आता तयार झालेलं आहे, बरोबर. तर यामध्ये हे मिक्सर असल्यामुळे तुम्हाला अद्रक लसूण पेस्ट ची गरज पडत नाही. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. चला आपण पुढल्या प्रोसेसला जाऊ. आता गॅस चालू झालेला आहे. तर याच्यावर आपण तर आता आपण यामध्ये 2 चमचे तेल टाकूया.
जसं तुम्हाला तेल लागेल तसं तुम्ही टाकू शकता. शक्यतो तेल कमीच टाका. आपण आता तेल थोडंसं गरम होऊन देऊ. तर आपलं तेल एकदम गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपण कांदा टाकायचा आहे. जर कांदा हलका ब्राऊन होतपर्यंत आपण त्याला फ्राय करायचं आहे. आपला कांदा आता मस्त ब्राऊन झाला आहे. तर आपण यामध्ये आता टोमॅटो टाकूया. आणि आपण आता हे टोमॅटो थोडं चांगलं मेल्ट होईपर्यंत त्याला परतायचं आहे तेलामध्ये. आता आपला कांदा आणि टोमॅटो एकदम एकरूप झालेले आहे, तुम्ही पाहू शकता. यामध्ये आपण तयार केलेली गिरवी टाकायची. तुम्ही पुढे पाहत राहा. तर आपण ही तयार केलेली गिरवी यामध्ये टाकत आहे आणि मिक्स करून घ्यायची. आणि ही गिरवी कच्ची असल्यामुळे याला थोडीशी चांगली एक 5 मिनटं आहे ना चांगली परतून द्यायची. आणि नंतर याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहे. जोपर्यंत गिरवी तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला तिला फ्राय करून घ्यायची. आणि चांगली एकदम 5 मिनटं अशी स्लो गॅसवर तिला फ्राय करून घ्यायची. आणि अशी ठेवायची स्लो गॅसवर. मध्ये मध्ये त्याला मिक्स करत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही. पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही एक्स्ट्रा. तिला असेच जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत तिला फ्राय करत राहायचे. तुम्ही पाहू शकता आपल्या गिरवीने आता साईडला तेल सोडायला चालू केलेलं आहे. इकडे साईडनं तेल सोडायला चालू केलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये हळद, मीठ आणि तुमच्याकडे घरगुती असतील जे मसाले असतील ते टाकायचे त्यामध्ये. तर प्रथमतः आपण एक हळद टाकणार आहे यामध्ये. यानंतर आपल्याकडे असणारी काश्मीरी लाल मिर्च आणि चवीनुसार मीठ आणि थोडासा मसाला हा वेगळा थोडासा. हे मिक्स करून घ्यायचं सगळं. तर आपण तो काळं वाटण टाकल्यामुळे आपण काही जास्त मसाले टाकलेले नाही त्यामध्ये. हळद, मीठ आणि काश्मीरी मिरची एवढेच 3 प्रकारचे टाकले आहेत. आता हे मस्त झालेलं आहे एकरूप. यामध्ये थोडंसं खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आपण. थोडं मसाले थोडे. तर आता आपलं मस्त झालेलं आहे बघा. मस्त त्याने तेल पण सोडलेले आहे हा मसाला. तर याच्यामध्ये आपण मेन म्हणजे कलेजा आता मिक्स करायचे. आपण यामध्ये कलेजे मिक्स करणार आहे. तर आपण आता कलेजे मिक्स. तर कलेजे आपले मस्त मिक्स झालेत. आता आपण याच्यावर गॅस असा लो करून एक 10 मिनटं एकदम व्यवस्थित शिजवण्यासाठी कलेजे ठेवणार आहे झाकण ठेवून. मस्त असा कलेजा आपला रेडी आहे, आता तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही एक नंबर असं तोंडात. तर आता आपण न थांबता खायला घ्यायचं आहे. तर आपण प्लेटमध्ये त्याला व्यवस्थित सजवून घेऊया.
मित्रांनो जेवायला या आणि व्हिडिओचा इथंच शेवट करतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तर मित्रांनो ये जेवायला.